पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर। पंतप्रधान मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचं भूमिपूजन होणार। मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टमध्येही मोदी सहभागी होणार। आपल्या आराध्य दैवताचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही। आज बीकेसीला जाऊन आमचे मावळे पंतप्रधानांना जाब विचारणारच। खासदार वर्षा गायकवाडांचा हल्लाबोल। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पालघरमधल्या वाढवण बंदराचं भूमिपूजन होणार। बंदराच्या माध्यमातून 12 लाख लोकांना रोजगार मिळणार। केंद्रीय बंदर विकास मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचा दावा। उपमुख्यमंत्री अजित पवार राजकोट किल्ल्याची पाहणी करणार। प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाईचा अजित पवारांनी दिला इशारा। ठाकरे गटातले खासदार संजय राऊत आज राजकोट किल्ल्यावरच्या शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी करणार आणि त्यानंतर शिवसेनेचा मेळावा घेणार। राजकोट किल्ला प्रकरणातील स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील ताब्यात। कोल्हापूर पोलिसांची मध्यरात्री कारवाई। शिवरायांच्या पायावर डोकं ठेवून 100 वेळा माफी मागेन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। या घटनेवरनं राजकारण करणं दुर्दैवी असल्याचं म्हणत विरोधकांवरही साधला निशाणा। महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान केला, आता माफी मागण्याला काहीही अर्थ नाही। जनाची नाही तर मनाची ठेवा आणि सत्तेतून बाहेर व्हा। नाना पटोलेंची प्रतिक्रिया। राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाला गती। नवीन पुतळा उभारण्यासाठी सरकारकडून समित्या गठीत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अनेक मूर्तिकारांची भेटीगाठी। शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याची वर्क ऑर्डर एबीपी माझाच्या हाती। 6000 किलो वजनाचा हा पुतळा बसवण्याची जबाबदारी नौदलावर होती, तर चौथरा सार्वजनिक बांधकाम विभागानं बांधल्याची माहिती। मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावर नौदलाचे अधिकारी दाखल। नौदलाच्या अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी। आजच्या बीकेसीमध्ये होणाऱ्या महाविकास आघाडीच्या मोर्चाला मुंबई हायकोर्टानं परवानगी नाकारली, तर 1 सप्टेंबरला होणाऱ्या आंदोलनाला परवानगीची महाविकास आघाडीला प्रतीक्षा। मालवणमधल्या घटनेविरोधात नवी मुंबईत अजित पवार गटाचं मूक आंदोलन। कंत्राटदार आणि संबंधित कंपनीवर तातडीनं कारवाईची मागणी। पुतळ्याचा शिल्पकार आपटेला कंत्राट कुणी दिलं, त्याला फरार करण्यामागे कोण? सत्ताधारी पक्षातले आमदार अमोल मिटकरींचे सरकारला सवाल। पुतळा पडल्याचं गांभीर्य सरकारला नाही, त्यांना राजकारणच महत्वाचं। मालवणमधल्या राड्यावर मनसे नेते प्रकाश महाजनांची प्रतिक्रिया। सिंधुदुर्ग गुन्हे शाखा जयदीप आपटेंच्या कल्याणच्या घरी। जयदीप आपटे अजूनही फरारच। सिंधुदुर्ग गुन्हे शाखेनं घराबाहेरील सीसीटीव्ही घेतलं ताब्यात। पुतळा कोसळल्याची घटना खेदजनक, पण त्याचं खापर राज्य सरकारवर फोडणं योग्य नाही। खासदार नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया। महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण ज्यांच्या हातानं करण्यात आलं ते पंतप्रधान नरेंद्र मोदी बीकेसीला येणार आहेत। त्यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी। सचिन सावंत यांची एक्सच्या माध्यमातून टीका। मनसे नेते वैभव खेडकरांकडून राजकोट किल्ल्याची पाहणी। शिवरायांनंतर महाराष्ट्र चालवू शकलो नाही याची खंत। राजकोट किल्ल्यावर महाराजांची माफी मागण्यासाठी आलो, खेडेकरांची प्रतिक्रिया। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानं जगभरात महाराष्ट्राची लाज निघाली। आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांची टीका। पीडब्ल्यूडी आणि नौदलाच्या अधिकाऱ्यांविरोधातही गुन्हे दाखल करण्याची मागणी करत तिरोडकरांची हायकोर्टात याचिका। राजकोट किल्ल्यावर झालेल्या राड्या प्रकरणी मालवण पोलिसांकडून गुन्हे दाखल। दोन्ही बाजूच्या 42 जणांसह शेकडो अज्ञातांवर गुन्हे दाखल। शिवरायांचा अश्वारूढ पुतळा घेऊन छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवभक्त राजकोट किल्ल्यावर दाखल। जोपर्यंत प्रशासन किल्ल्यावर पुतळा बसवत नाही तोपर्यंत आम्ही आणलेला पुतळा बसवा, शिवभक्तांची मागणी। अकोल्यातल्या सहकारनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन। हातावर काळ्या फिती बांधत कार्यकर्त्यांचं मूक आंदोलन। राजकोट किल्ल्यावरील कोसळलेल्या शिवपुतळ्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचा खोपोली शहरामध्ये मोर्चा। सरकार विरोधात महाविकास आघाडीची घोषणाबाजी।
शिवरायांच्या पुतळ्याप्रकरणी अमरावतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं मूक आंदोलन, दोषींवर कठोर कारवाईची राष्ट्रवादीची मागणी. राजकोट किल्ल्यावर झालेल्या घटनेच्या निषेधार्थ यवतमाळमध्ये अजित पवार गटाचं मूक आंदोलन, संबंधित कंत्राटदार आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी. राजकोट किल्ल्यावरील राड्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात एकाही नेत्याचं नाव नाही. राड्या वेळेला नारायण राणे, निलेश राणे, आदित्य ठाकरे, जयंत पाटलांसह इतर नेत्यांची उपस्थिती, मात्र केवळ कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल. अमोल मिटकरींचा धर्म तपासण्याची वेळ, नितेश राणेंची अमोल मिटकरींवर टीका. नितेश राणे सारख्यांनी आपल्याला हिंदुत्व शिकू नये, राणेंच्या टीकेवर अमोल मिटकरींचा पलटवार. समरजित घाटगे, शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार. 3 सप्टेंबरला शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार, ट्विट करत समरजित घाटगेंची माहिती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून महिलांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. महिलांना स्वतंत्र जगण्याचा अधिकार नाही असं संघाला वाटतं, काँग्रेसची टीका. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना पदावरून हटवण्याचे प्रयत्न. मुख्य सचिव पदाचं टेंडर निघालंय, कंत्राटदारांचा लाडका पदावर येतोय. एक्सवर पोस्ट करत संजय राऊतांचा सरकारवर आरोप. माणिकराव ठाकरेंच्या जीवनावर आधारित जनसेवेचा माझा प्रवास या पुस्तकाचं काँग्रेस प्रभारी रमेश चन्नीथला यांच्या हस्ते प्रकाशन. यवतमाळमध्ये पार पडला प्रकाशन सोहळा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि प्रभारी रमेश चन्नीथला यांनी वसंत चव्हाण यांच्या कुटुंबियांची घेतली भेट. 26 तारखेला वसंत चव्हाणांचं झालं होतं निधन. 5 सप्टेंबरला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे ही चव्हाण कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार. 5 सप्टेंबरला सांगलीमध्ये माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं राहुल गांधींच्या हस्ते अनावरण. मल्लिकार्जुन खरगे, रेवंत रेड्डी, शरद पवारांसह इतर नेते उपस्थित राहणार. विश्वजित कदमांची माहिती. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे 5 तारखेला नांदेड दौऱ्यावर. दिवंगत खासदार वसंतराव चव्हाणांच्या नायगाव इथल्या निवासस्थानी सांत्वनपर भेट घेणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती. प्रसिद्ध कायदेतज्ञ एजी नुरानी यांचं निधन. त्यांचं संविधानासाठी योगदान अमूल्य असल्याचं म्हणत शरद पवारांची श्रद्धांजलीची पोस्ट. 29 सप्टेंबरपासून पुन्हा आमरण उपोषण करणार. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. जरांगेंच्या उपोषणाला मराठा आंदोलकांचा विरोध. देवेंद्र फडणवीस खूप जातीवादी नेते आहेत. जातीवाद पसरवण्यासाठी छगन भुजबळांपेक्षा देवेंद्र फडणवीस अधिक जबाबदार. मनोज जरांगेंचा हल्लाबोल. मराठ्यांनी तुमचे 113 नाही पाडले तर नाव बदलून ठेवा. फडणवीसांचा सगळे लोक काटा काढणार आहेत, त्यांना राजकारणात ठेवणार नाहीत असं त्यांचेच लोक मला येऊन सांगतात. मनोज जरांगेंचा दावा. माझ्या नादी लागू नका. मी बिघडलो तर सगळं साफ करून टाकीन. तुम्हाला ग्रामपंचायत सदस्य देखील होऊ देणार नाही. मनोज जरांगेंचा रावसाहेब दानवेंवर हल्लाबोल. मराठ्यांनी एकत्र येऊ नये म्हणून काही लोक देव पाण्यात घालून बसले होते, पण मराठा समाज एकत्र आला याचा आनंद होतो. जालन्यात मनोज जरांगेंचं वक्तव्य. अहमदपुरात मराठा समाजाच्या वतीनं सर्व पक्षांचं घातलं श्राद्ध. जरांगेंनी सुरू केलेल्या आंदोलनाला 1 वर्ष पूर्ण, पण अजूनही आरक्षणावर मार्ग न निघाल्यानं अनोखं आंदोलन. केंद्र शासनाकडून साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीला परवानगी. राज्यातल्या साखर कारखान्यांना मोठा दिलासा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. पीओपींच्या गणेश मूर्तींवर बंदीबाबत आता राज्य सरकार हायकोर्टात भूमिका स्पष्ट करणार. राज्य सरकार दरवर्षी बंदीची भूमिका घेतं. पर्यावरणवाद्यांसह मातीच्या मूर्तिकारांच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी 31 ऑगस्ट शेवटची तारीख. राज्यपालांच्या स्वाक्षरीनं अध्यादेश जारी. ठाण्यामध्ये बांधकाम विभागातील कंत्राटदार संपावर. बिलं रखडल्यानं संतप्त कंत्राटदारांची बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर निदर्शनं. पैसे मिळेपर्यंत आंदोलन करणार. कंत्राटदार संघटनेचा इशारा.
गोंदियात महावितरण कार्यालयावर ठाकरे गटाचा जन आक्रोश मोर्चा, विद्युत उपकरणांची अंत्ययात्रा काढत वीज दरवाढीचा नोंदवला निषेध. माळशिरसमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं हलगीनाद आंदोलन, दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना 100% कर्जमाफी देण्याची मागणी. हिंगोलीतील तलाठी हत्या प्रकरणी महसूल विभागातल्या अनेक संघटनांचं काम बंद आंदोलन, वसमतच्या आडगावात काल तलाठी संतोष पवार यांची झाली होती हत्या. वकील सुजित गायकवाड यांना अक्षय शिंदेचं वकीलपत्र घेण्याची न्यायालयाची सूचना, बदलापूर प्रकरणी वकिलांनी नाकारलं होतं आरोपीचं वकीलपत्र. नंदुरबारच्या सूरज केसरीनगर परिसरात खेळणाऱ्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल, आरोपी रवींद्र बुधा पोलिसांच्या ताब्यात. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी चिमुकलींच्या विनयभंगाच्या 2 घटना उघडकीला, पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना पोलिसांनी केली अटक. चंद्रपुरातल्या बल्लारपूरमधल्या रेल्वे अधिकाऱ्याकडनं अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग, संतापलेल्या कुटुंबियांकडनं अधिकाऱ्याला बेदम मारहाण, पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला पोलिसांनी केली अटक. वाशिममध्ये 8 ते 10 जणांच्या टोळक्यानं धारदार शस्त्रानं हल्ला करून युवकाची केली हत्या, सर्व आरोपींना लवकर अटक करावी या मागणीसाठी मृताच्या नातेवाईकांचा पोलीस स्टेशनसमोर मोठा गोंधळ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.